नमस्कार नमस्कार. वहिनी नाव सांगा. सोनाली मनोज भेंडवार. बर. माहेरचं नाव? सोनाली नामदेव बिहारे. बिहारी. हा. सध्या ओळख करू. माझे मिस्टर आहेत. नमस्कार. या माझ्या आजी सासू आहेत. नमस्कार. या माझ्या सासूबाई आहेत. नमस्कार. या माझ्या चुलत सासूबाई. हे आमचे शेजारी आहेत. बर. या माझ्या मोठ्या जाऊबाई. आणि स्वीट माझी छोटी पुतणी. हा माझा भाचा आहे, तो पुतण्या आहे. या माझ्या आत्या आहेत. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. वहिनी कधी झालं लग्न? माझं लग्न 27 डिसेंबर 2007. 2007. हा. तुमचं बालपण माहेर कुठलं? माझं बालपण इकडेच गेलं आरे कॉलनीत. हा. आणि माझं माहेर पण इकडेच आहे आरे कॉलनीत. आणि मग लग्न कसं झालं आरे कॉलनीचं? आरे कॉलनीतच म्हणजे ऍक्च्युली आमचं लव्ह मॅरेज झालं. लव्ह मॅरेज झालं? हा, लव्ह मॅरेज झालं. मिस्टर काय करतात? मिस्टर म्हणजे त्यांचा मीरा रोडला इस्टेट एजंटचा आहे बिझनेस. आणि मग माहेर कुठलं तुमचं? माहेर पण माझं नागपूरचं आणि सासर पण नागपूरचं आहे. मग आई वडील कुठे असतात? आई वडील इकडे असतात बॉम्बेला. कारण पप्पांची सर्व्हिस इकडे आहे माझ्या. पण मग आता आलेत? नाही, म्हणजे नाही येत ते माझ्या घरी. का? ते अपोजिट होते आमच्या लग्नाच्या, त्यामुळे ते नाही येत. पण मग तुम्ही कधी प्रयत्न नाही केला? प्रयत्न केला पण तरी त्यांना म्हणजे नाही पटत आहे ते. पण तुम्ही बोललात तरी त्यांच्याशी? बोलणं म्हणजे असं एकदा हा. झालेलं, म्हणजे भावाशी माझ्या लहान, पण म्हणजे नाहीच म्हणून सांगितलं त्यांनी. आई वडिलांशी बोलणं नाही झालं. भावाबरोबर. का तुम्ही कधी फोन नाही केला? ऍक्च्युली ते भीती आहे माझ्या मनात, म्हणून मी फोन केला नाही त्यांना. कदाचित ते वाट बघत असतील तर? असू शकतं. असू शकतं. मग का नाही करत? हो, प्रयत्न करेन. कधी करणार? थोडे दिवसांनी. आत्ता का नाही? आता एक बाळ होणार, त्याच्यानंतर कदाचित येतील असे होप्स आहेत. असं वाटतंय हा. तुम्हाला? किती लांब राहतात तिथून? जवळ आहे, हार्डली 10 मिनिटं. 10 पण नाही लागणार, जवळच आहे इथे. मी जाऊ तुमच्या वतीने बोलायला? नाही, नको. हा, नको. ठीक आहे. वहिनी म्हणतात मी स्वतः संपर्क साधणार आहे. हा, आणि मी स्वतः प्रयत्न करेन. करणार ना? करणार नक्की. नक्की करा. आणि तुम्हाला सांगतो, कदाचित तुम्ही जसं म्हणताय ना तसंच बाबा सुद्धा वाट बघत असतील. बाबा सुद्धा ऐकत शेवटी किती असतील. पण झालं तरी ते आई वडील आहेत, त्यांना म्हणजे वाटणारच. त्यांना राग येणं स्वाभाविक आहे. पण त्याचबरोबर काही दिवसात बाबा तुम्हाला आनंदाची बातमी देऊ इच्छितो की तुम्ही आजोबाई होणार आहात. त्यामुळे नक्की येणार तुम्ही. कदाचित बाबा तुम्हाला फोन करतील, पण तुम्ही नक्की प्रयत्न करा. मी प्रयत्न करणार. छान. घरं आनंदात सुखानं नांदली पाहिजेत, एवढीच इच्छा, बाकी काही नाही. आता सांगा, इथल्या घराबद्दल सांगा. ऍक्च्युली मी लग्न होऊन म्हणजे माझ्या सगळ्या ओळखीचेच होते, कारण आम्ही रिलेटिव्ह मध्येच आहोत. एवढं काय भारी गेलं नाही मला, म्हणजे त्रास असा काही झालेला नाहीये. तर कधीच असं नाही की म्हणजे माहेरची कमी हिला भासू देऊया, काहीच नाही. मिस्टरांना बोलवा. नमस्कार. नमस्कार. लव्ह मॅरेज. तुम्ही कधी प्रयत्न नाही केला वहिनींच्या आईबाबांना भेटण्याचा? नाही, असं काही प्रयत्न नाही केला. का? मीच कधी असं जाण्याचं कॉन्टॅक्टच नाही झाला कधी त्यांच्याशी भेटण्याचं असं कधी. पण वहिनींच्या कुठेतरी मनात सुप्त इच्छा आहे की आईबाबांनी माफ करावं, की त्यांच्याशी बोलावं, असं कुठेतरी मनात वाटत असेल ना वहिनी? वाटतं. मग तुम्ही नाही त्यात पुढाकार घेणार? आम्ही पुढाकार घेणार. माझे आई वडील यांनी खूप, माझे काका आहेत, काकी आहेत, त्यांनी त्यांचं कॉन्टॅक्ट त्यांनी आता चालू केले. हा, प्रयत्न केले आहेत. होईल असे असे किंवा होईल 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 म्हणजे प्रयत्न सुरू झाले. हेच खूप छान आहे. बरं, तुमचं प्रेम कुठे, केव्हा, कधी, कसं? तर बस असं कॉलेजमध्ये जाण्या येण्यामध्ये त्या टायमामध्ये मॅचिंग व्हायचं. मॅचिंग? टाइम मॅच व्हायचा. एकच टाइम वगैरे. आणि मग? आणि तसं मग आमचं प्रेम असं वाढत गेल्यानंतर मग आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. थोड्या दिवसानंतर. थोड्या दिवसानंतर. आणि मग लग्न केलं. लग्न कुठे केलं? आम्ही कोर्टामध्ये लग्न केलं. कुठल्या? बँड्रा कोर्टामध्ये. मी त्याच दिवशी घरातनं बाहेर पडलात? हा, त्याच दिवशी. मग त्या आधीची रात्र किती टेन्शनची असेल? पूर्ण रात्र जागी होती. म्हणजे एकदम आता पण आठवलं तर अंगाला एकदम शहारे येतात एकदम. म्हणजे ती ऍक्च्युली सिच्युएशनच तशी होती. कारण मी घरच्यांना सांगितलं पण होतं, पण तरी त्यांनी अपोजच केलेला, म्हणजे नाहीच. अच्छा, तुम्ही लग्नाच्या आधी पण प्रयत्न केला? प्रयत्न केला, बराच प्रयत्न केला. मग घरी यांच्या कधी कळलं? आम्ही मॅरेज वगैरे करून आल्यानंतर मग आम्ही घरी सांगितलं. नको ती आठवण.
नको ती आठवण. आपल्याला ती आठवण नको. आपण फक्त इथून पुढे ते संबंध कसे सुधारतील याचा प्रयत्न करूया. हा. तुमचं या घरात कितपत लक्ष असतं? पूर्ण. चला विचारतो प्रश्न. हा, पहिला प्रश्न आहे, भिंतीवर दहीहंडीचा फोटो आहे, किती थर लावलेले आहे तो? 6 थर. चला उत्तर बरोबर आलं. आता तुम्ही सांगा, मिस्टरनी कोणत्या इयत्तेत असताना शिक्षकांचा फटका खाल्ला होता? 7वी नाही तर 8वीत असेल कदाचित. 8वी. बरोबर उत्तर. बरं, वहिनी कोणत्या इयत्तेत असताना वहिनींना शिक्षकांनी फटका दिला होता? 9वी. बरोबर चुकीचं उत्तर दिलेलं आहे त्यांनी. 7वी किंवा 8वी म्हटलं असतं तरी चालेल. बर, आता ही म्हण पूर्ण करा. आधी तुम्ही वाचा, मग ते पूर्ण करा. दाम करी काम. ही म्हण काय आहे? वेळ संपली. काय वहिनी तुम्हाला माहितीये? दाम करी काम, बीवी करी सलाम. त्यामुळे 2च उत्तर बरोबर आहे. 1, 2 हे 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. भेटूया परिवाराला. नमस्कार. नमस्कार. काय सांगणार सूनबाईंबद्दल? कोण बोलणार आहे आज? आहे व्यवस्थित आहे. प्रेमाळ आहेत. प्रेमाळ आहे. प्रेमळ पण आहेत आणि कामाधंद्या सगळ्याच गोष्टी व्यवस्थित आहेत. व्यवस्थित आहे. हो. बरं वहिनी, मला सांगा, यापैकी म्हणजे समजा तुमचं त्यांच्यावर काय झालं तर कोणाकडे आधी तुम्ही आपलं मन व्यक्त करता? माझ्या नंदेकडे. कुठल्या त्या? माझी. अच्छा, त्यांना सांगता का? हा. काही असेल तर काही असेल. असे वागतात हे वगैरे? हो. कंप्लेंट. तुम्ही कुठे आता राहायला? मी इथेच वरती. इथेच वरती. म्हणून इकडनं लगेच वरतीच होता का? फोन आहे ना. फोन आहे. मग नणंदबाईंचं काय म्हणणं आहे तुमच्याबद्दल? काय चांगले आहेत आणि एकदम म्हणजे व्यवस्थित आपले काही हावभाव असतील वगैरे ते सर्व व्यवस्थित सांगत असतात आणि काही दुखाचुखाच्या गोष्टी काय असेल ते लगेच सांगतात. हो का? आणि भाऊ? भाऊ पण सांगतो. तुम्ही पण काय झालं की त्यांनाच सांगता? सॉल्व करायला. बरं आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे हा घरात मोठी आहे ना. हो काय? बरं वहिनी, आता तुमच्या मनातलं वाक्य ते ओळखतील. कोण ओळखेल? कोणी ओळखलं तर चालेल ना, का फक्त मिस्टर? ते काय ओळखतील असं वाटत नाही. चला बघूया कोण ओळखणार वहिनींच्या मनातलं वाक्य. वहिनी, हे वाक्य. सगळे नातेवाईक. वेगळे राहतात. बाहेर राहतात. सगळे वेगवेगळे राहतात. एन्जॉय करतात. सगळे परिवार एन्जॉय करतो. पूर्ण फॅमिली बाहेर जाऊन एन्जॉय करून येऊया. कुठे बाहेर म्हणजे कुठे? आउट ऑफ इंडिया. सगळ्या परिवारांना घेऊन पुन्हा बाहेर फिरायला जायची इच्छा आहे. प्लेन. सगळ्या परिवारांना सर्व परिवाराला घेऊन आपण भारतभर फिरायला जाऊया. तुम्ही आउट ऑफ इंडिया गेलात. इंडिया म्हणाले असते तरी चाललं असतं. बाकी तर वाक्य सगळं जमलं होतं.